हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी प्रीती भोकरे आपले सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते. सो मित्रांनो, आपण इथे आहोत नवक्षितिज रेसिडेन्शियल रिहॅबिलिटेशन NGOमध्ये, जिथे की माझी 1 महिना इंटर्नशिप होती आणि ती इंटर्नशिप आता संपली. सो मी म्हटलं आता त्या प्लेसला तुम्हाला व्हिजिट करून द्यावं जिथे मी 1 महिना काम केले. सो तुम्ही रेडी आहात ती प्लेस बघण्यासाठी? लेट्स गो. काय करती? काय नाही. काय खाल्लं नाश्ता? कचरा 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 कचला 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 लताळो बोलना कचरा लताळो कचरा रताळ काकडी का? गुड मॉर्निंग. काय करती? हाय करा. थँक्यू. उपवासाचं मी साबुदाण्याची खिचडी खाल्ली. तुम्ही काय खाल्लं? रताळ. ओके. केळ वर्कर्स आहेत किंवा जे इथं सर आहे त्यांचं राहण्याचं ठिकाण आहे. इकडे असे सर्व ठिकाण. आणि हा हॉल आहे जिथे त्यांना पिक्चर किंवा बर्थडे सेलिब्रेशन हे केलं जातं. हे मेन मधलं ग्राउंड आहे जिथे योगा डे वगैरे सेलिब्रेट होतो. आणि ती आहे ॲक्टिव्हिटी सेंटर जिथं की वर्कशॉप आहे. तो आपण आत्ता जाणार आहे तिथे. सो या ॲक्टिव्हिटी वर्कशॉपमध्ये काय असतं की त्यांना त्यांच्या मेंटली स्किल्सला चॅलेंज करणाऱ्या गोष्टी असतात. तो आपण ते पाहूया आता. चला लेट्स गो गाईज. हा त्यांचा हॉल आहे, खूप छान असा मस्त, जिथे की त्यांना TV दाखवली जाते. बघा, ही TV दाखवली जाते त्यांना आणि त्या TVनुसार मग ते इथे बसतात असं खुर्च्या टाकून. वेगवेगळ्या स्कूल्स कॉलेजेस पण येतात जे की त्यांना वेगवेगळं व्हिजिट करायला कॉलेजेस वगैरे येतात. ते पण इथेच बसले जातात. त्यांना दाखवलं जातं TVवर की कसं नवक्षितिज वर्क करतं वगैरे वगैरे. सो नवक्षितिज ही 2007मध्ये स्टार्ट झालेली संस्था आहे आणि आत्ताही ती खूप चांगल्या पद्धतीने होते. 1 महिना मी तर काम केले, त्यामुळे मी सांगू शकते की ही संस्था खूप छान आहे. या मुलांसाठी, स्पेशल किड्ससाठी खूप चांगलं काम करते. येस. हाय. कोणीच नाही. उबाळ आला त्याला, त्यानंतर रे असं दिल्यानंतर मस्त काढायचं. उबाळ दिला का खायचं का? बास ना, किती खाऊ घालणार आहे चला तू? एक फोटो काढणार. तुझं नाव सांग ना प्रियांश. याच्यात नाव सांग ना. माझ्याकडे बिस्किट आहे ना, मी त्याला देतो. दे बरं बिस्किट आणून त्याला. देती? ओ माय गॉड, सिरियसली? ओय, पूर्ण पॅकेट देते काय? नाही पूर्ण पॅकेट नाही. हा, असं दोघं उभं राहायचं, आमच्याकडे असं बघायचं. एक बिस्किट दोघांना. बरं मला देते प्रियांशी. आम्ही देतो ना तुला. कुत्र्याला द्यायचं ना आपल्याला खायला. दूध बाई ग, त्याला खरंच बिस्किट दिसतंय हातातलं. नाही अपूर्व, चहा येतो घरी गेला बनव. आणि मग विषय तू तर कर्वे नगर मध्येच राहतो. काय करताय ग? जेवण झालं? काय खाल्लं? दोडका आणि ओके. हाय हॅलो विशाल, काय करताय?
गुड मॉर्निंग. हाय. जय श्रीराम. सो फ्रेंड्स, अशा प्रकारे माझी ही 1 मंथची इंटर्नशिप संपलेली आहे. खरं तर मला विश्वास होत नाही आहे मी आलेली इथे 1 मंथ झाला आहे म्हणून, आणि इंटर्नशिप माझी संपली हे मला सांगताना खूप दुःख होतं आहे, कारण की मला इथे यायला खूप आवडायचं, खूप छान वाटायचं मला इथे येऊन. मी खूप गोष्टी शिकली आहे. जो माझा पहिल्या दिवशीचा व्ह्यू होता, अल्दो तो खूप नेगेटिव्ह नव्हता, पण तरीही मला असं वाटायचं की अरे यार, हे जे स्टुडंट्स आहेत हे फिजिकली वीक, ॲक्च्युली डिसेबिलिटी PWID. सो मला असं वाटायचं की अरे यार, हे कसे असतील, काय करतील, आपल्याला मारतील तर नाही, असं थोडंसं वाटायचं, जास्त नाही. पण तरी पण तो सगळा व्ह्यू माझा चेंज झाला इथं आल्यानंतर. पण आता मला खरंच दुःख होतं आहे की आता मी नाही येणार ना, कॉलेज चालू होतं आहे त्याच्यामुळे. आणि यायला खरं तर खूप दूर पण आहे हे, त्याच्यामुळे मला रोज रोज नाही यायला जमणार आहे इथे कधी नंतर. मग कधीतरी एखाद्या वेळेस संडेला वगैरे मी येईल, नक्की यायचा प्रयत्न करेल. मला इथे यायला खूप आवडतं. इथे येऊन मी खूप गोष्टी शिकली आहे ज्या आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला खूप महत्त्वाच्या आहेत. आपण खूप अपेक्षा करतो, आपण खूप काही एक्सपेक्ट करत असतो आपल्या आयुष्यातून, मला हे हवं आहे, मला ते हवं आहे. पण इथे आल्यानंतर कळतं की त्यांचा जो व्ह्यू आहे आयुष्याकडे बघण्याचा, की त्यांना काहीही घेणं देणं नसतं. ते फक्त स्माईल करतात, पॉझिटिव्ह एनर्जी स्वतःमध्ये असते ती दुसऱ्यांमध्ये देतात. आणि तसंच त्यांच्याकडून मी ही गोष्ट शिकली आहे की जेवढं आपण पॉझिटिव्ह दुसऱ्याला देऊ ना, तेवढं देऊ, म्हणजे तीच एक गोष्ट आपण देऊ शकतो दुसऱ्याला, आणि ते आपण द्यायला पाहिजे. मग आपल्या आयुष्यात किती प्रॉब्लेम्स असताना ते आपल्यापर्यंतच, आपली निगेटिव्हिटी दुसऱ्यापर्यंत स्प्रेड नाही झाली पाहिजे. काही असू देत, चेहऱ्यावर जी स्माईल ठेवणं आहे ना, ते इथे येऊन मी शिकली आहे. आणि अशा खूप गोष्टी जी मी शिकली आहे, आणि मला खूप भारी वाटतं आहे की माझं 1 मंथचं इंटर्नशिप मी इथे केली म्हणून. सो या, दॅट्स इट. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंट करा. बाकी भेटूयाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. हॅव फन, एन्जॉय.